दरम्यान शेतकऱ्यांचे सध्याचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाहीये, सगळ्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधलं जावं म्हणून सांगलीतले शेतकरी विजय जाधव हे थेट प्रतिकात्मक अंत्ययात्रा घेऊन मुंबईपर्यंत आलेले आहेत आणि मातोश्रीवरती जाऊन धडकले। मुंबईतल्या महत्त्वाच्या राजकीय पुढाऱ्यांच्या निवासस्थानी ते प्रतिकात्मक अंत्ययात्रा घेऊन जात आहेत। आज त्यांनी उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हजेरी लावली। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि बैलगाडा शर्यती सुरू करण्याच्या मागणीसाठी सरकारकडे ते दाद मागतात। उद्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा या ठिकाणी ते प्रतिकात्मक अंत्ययात्रेची सांगता करतील। मात्र आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर याच ठिकाणी आपण प्रतिकात्मक अंत्यसंस्कार करू असा इशाराही त्यांनी दिलाय। जे राजकीय नेते आहेत त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न हा शेतकरी करत आहे। काय नेमकी तुमची मागणी आहे, काय नेमकं म्हणणं आहे, सविस्तर सांगाल। 31 वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं जे आत्महत्येचं सत्र सुरू झालं, साहेबराव नावाच्या शेतकऱ्यांनी पहिली आत्महत्या केली, त्यावेळेला ह्याला गंभीरपणे पाहिलं नाही। आज 31 वर्षामध्ये लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात। मोठमोठे पुढारी नेते हे या आत्महत्येकडे फक्त एक टिंगल म्हणून बघतायत, गंभीरपणे विचार करत नाहीत। म्हणून मी सांगलीहून शेतकरी कसा आत्महत्या करतोय आणि त्याचं गांभीर्य दाखवण्यासाठी शेतकऱ्याचीच प्रतिकात्मक अंत्ययात्रा मी मुंबई मंत्रालयापर्यंत आणलेली आहे। या ठिकाणी मुंबई मंत्रालयामध्ये मी ही अंत्ययात्रा मुंबईतील प्रत्येक नेत्यांच्या घरी घेऊन जाणार आहे। जर समाधान झालं शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यासाठी, त्यांनी जर काही उपाययोजना करणार असतील तर ठीक, नसेल तर या प्रतिकात्मक शेतकऱ्याच्यावर मी अंत्यसंस्कार मुख्यमंत्र्यांच्या दारात करणार आहे आणि त्यांना दाखवून देणार आहे, तुम्ही घरात जावा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या, त्यांची पोरकी पोरं बघा, त्यांच्या बायका बघा कपाळावर कुंकू पुसलेल्या। या वेदना जर तुम्हाला समजून घेता येत असतील तर तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या करा, तर तुम्ही शेतकऱ्याचे सरकार आहे असं म्हणता येईल।